ग्रामपंचायत काल्हेर व जिल्हा परिषद शाळा काल्हेर यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या आनंदोत्साहात काल्हेर येथे पार पडला। यावेळी काल्हेर गावच्या विद्यमान सरपंच अश्लेषा पंकज तरे व उपसरपंच भरत जयवंत पाटील यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला असून काल्हेर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच व राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी काल्हेर गावच्या सरपंच अश्लेषा पंकज तरे यांनी आपल्या मनोगतातून सर्व मान्यवरांचे लक्ष केंद्रित केले होते। तर यावेळी काल्हेरमधील ठिकठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अनेक शाळांमध्ये तसेच अनेक सोसायटीमध्ये साजरा करण्यात आला। तसेच यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंत पाटील, माजी सरपंच पुंडलिक भोकरे, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा माजी सरपंच छत्रपती पाटील, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिचंद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्रीधर पाटील, माजी सरपंच संजय पाटील, धर्मवीर माथाडी कामगार सेना अध्यक्ष सुजित तात्या पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य विनोद मुकादम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी सरपंच गोपाल पाटील, माजी सरपंच स्नेहा पाटील, माजी उपसरपंच देवेंद्र पाटील, माजी सरपंच समीर पाटील, माजी सरपंच लडक्या पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख दीपक म्हात्रे, पंकज तरे, दीपक पाटील समेत अनेक भारतीय नागरिकांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाला मानवंदना दिली। आजच्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंमलात आले आणि भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला। त्या ऐतिहासिक घटनेला आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण तोच अभिमान, तीच एकता आणि तीच जबाबदारी घेऊन येथे एकत्र जमलो आहोत। आज फडकलेला तिरंगा केवळ कपड्याचा नव्हे तर त्याग, शौर्य, एकता आणि संविधानाचे प्रतीक आहे। मित्रांनो, आपल्या संविधानाने आपल्याला हक्क दिले व त्याबरोबर कर्तव्याची जाणीव करून दिली। गावाचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्या गावाच्या, समाजाचा आणि देशाचा विकास करणे हा सर्वांचा सामायिक कर्तव्य आहे। आपल्या देशाची खरी ताकद राजधानीत नव्हे तर गावोगावात दडलेली आहे। गावाचा नागरिक म्हणून गावाच्या, समाजाचा आणि देशाचा विकास करणे हा सगळ्यांचा सामूहिक कर्तव्य आहे। गावाचा सरपंच म्हणून मी माझ्या गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडली गेली याचा मला विशेष अभिमान आहे। उत्सव तीन रंगाचा आभाने आज साजरा नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। गावाचा सरपंच म्हणून माझ्या गावाच्या कार्यकालात मला माझ्या गावाच्या व सांस्कृतिक जीवनाशी जोडणी घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करते। पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करते की यंदाच्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवून कबड्डी, खो खो, लंगडी या तालुक्या जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करते। आपले गावचे श्रद्धेचे केंद्र श्री वेतन महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह 108 वर्षांची परंपरा सप्ताह झाल्याचा मान मला मिळाला। तसेच ज्ञानेश्वर मंदिर यांचे सप्ताह झाल्याचा मान मिळाला। तसेच 35 वर्षांनी आपल्या या पावनभूमीत श्री बालोकी सदानंद महाराज कार्यक्रमात जाण्यास योग आला। पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।